मित्रांनो, भारतीय रेसलर विनेश फोगाट याने पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीमध्ये ऐतिहासिक प्रवेश मिळवलेला आहे। यासोबतच अंतिम फेरीमध्ये प्रवेश करणारी ती पहिली महिला रेसलर बनलेली आहे। भारताची आघाडीची मल्ल असलेली विनेश फोगाट याने 50 किलो वजनी गटामध्ये फ्रीस्टाईल या प्रकारामध्ये ही कामगिरी केलेली आहे आणि ही कामगिरी करून ती आता अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे, म्हणजे फायनलमध्ये ती आता पोहोचलेली आहे। या फायनलमध्ये पोहोचण्याबरोबरच तिचं आता सिल्वर मेडल हे पक्का झालेलं आहे। आता अपेक्षा आहे ही फक्त आता गोल्ड मेडलची। पूर्ण देशाला विनेश फोगाटकडून आशा लागलेली आहे ती फक्त आता गोल्ड मेडलची। मित्रांनो, हा विनेश फोगाटचा प्रवास एवढा सोपा नव्हता। सुवर्ण पदक मिळवण्यासाठी विनेश फोगाट हिला अमेरिकेच्या सारा हिंडनफ्रंट या खेळाडूसोबत तिचा आता फायनल होणार आहे। या खेळाडूसोबत तिला आता फायनलसाठी भिडायचे आहे। मित्रांनो, विनेश फोगाट याने 2014, 2018 आणि 2022 या साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये सुद्धा कंटिन्यू गोल्ड मेडल मिळवलेलं आहे। या तिन्ही स्पर्धेमध्ये विनेश फोगाटने गोल्ड मेडल मिळवलेलं होतं। त्यामुळेच विनेश फोगाटकडून आता या होणाऱ्या फायनलमध्ये सुद्धा गोल्ड मेडलची आशा संपूर्ण देशाला लागलेली आहे। विनेश फोगाटने आतापर्यंत जागतिक पातळीवर ही 16 मेडल जिंकलेले आहेत। आता ह्या ऑलिम्पिकमध्ये मिळणारं जे मेडल राहील हे तिचं 17वं मेडल राहील। पण ही तीच विनेश फोगाट आहे जी काही कालावधी अगोदर दिल्ली या ठिकाणी महिला रेसलर्सच्या अधिकारात किंवा त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या संदर्भात ज्यावेळेस प्रदर्शन करत होती त्यावेळेस तिला रस्त्यावरून अक्षरशः ओढत नेण्यात आलं होतं, फरफटत नेण्यात आलं होतं, लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली होती, लाठीचार्ज करण्यात आला होता। तो संघर्ष, ते प्रदर्शन, ते आजची कामगिरी इथपर्यंतचा तिचा जो प्रवास आहे हा एकदम रोमांचकारक असा प्रवास आहे।